तर आजची व्हिडिओ फक्त ही छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. माझ्यासोबत काय चाललं हे मी सांगते. आता आर बी असिस्टंटचा मी फॉर्म भरला होता, त्यासाठी फक्त 8 ते 10 दिवस राहिलेत आणि माझा स्कोर हा सध्या 60, 70, 75च्या रेंजमध्ये येतो आहे. किती काय केलं तरी त्यामध्येच स्कोरची म्हणजे रेंज येते. आणि माझ्यासोबत सध्या होतं असं आहे की एक तर इंग्लिशमध्ये निगेटिव्ह मार्किंग लागते आहे. क्वांटमध्ये थोडे क्वेश्चन मिस झाल्यावर स्पीड कमी होती पुढच्या पण क्वेश्चनची, किंवा मग आपण पॅनिक करतो तसं होतं आहे. आणि रिझनिंग मॉडरेट लेवल आली, एखादी पझल स्ट्रक झाली, मग असं वाटतं सगळेच सेक्शन खराब झाले आणि कुठं ना कुठं आपण टायमर बघण्याच्या नादामध्ये तो पण वेळ घालवतो. तर हे सगळं माझं असं होतं आहे आणि मी नंतर ओव्हर थिंकिंग करायला लागते. आणि जेव्हा हे सगळं होतं मी व्यवस्थित ॲनालिसिस करते, त्यानंतर मी असा विचार करते आता पुढची जी टेस्ट येईन ती मी व्यवस्थित देईन. पण त्याच्यासोबत होतं आहे असं की मी जेव्हा असं म्हणते पुढची टेस्ट आता मी व्यवस्थित देईन, तेव्हा इंग्लिशमध्ये निगेटिव्ह मार्किंग होती, व्होकॅब हार्ड येते किंवा पझल काहीतरी मॉडरेट लेवलला जाते आणि क्वांटमध्ये स्पीड येत नाही किंवा कोणते तरी अरिथमॅटिकचे क्वेश्चन चुकतात किंवा डिकोड होत नाही एखादा क्वेश्चन. तर असं सगळं होत जातं आहे. मग मी ओव्हर थिंकिंग करत जाते आणि माझ्यासोबत कंटिन्यू होत जाते आणि तसंच लूप तयार होतो आहे. तर मला फक्त आता हे म्हणायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त स्मार्ट किडाचे ज्या मिनी क्विज आहेत त्यावर लक्ष द्या. क्विज म्हणजे तुमची स्पीड कशी वाढवता येईल हेच फक्त लक्षात ठेवा, त्याचीच रोज प्रॅक्टिस करा. लेक्चर कमीत कमी बघता येईल असंच करा, प्रॅक्टिसवर जास्ती फोकस करा. आणि एक महत्त्वाचं निगेटिव्ह मार्किंगकडे पण लक्ष द्या. हे नाही आहे की कट ऑफ किती जाईन काय होईल, आता फक्त आपण प्रॅक्टिस व्यवस्थित करू शकतो आहे. आणि अजून एक महत्त्वाचं की आता कोणती नवीन स्ट्रॅटेजी व्हिडिओ बघून कोणती नवीन स्ट्रॅटेजी तुम्ही मॉकमध्ये इम्प्लिमेंट करू नका. जी तुम्ही आत्तापर्यंत अप्लाय करत आला आहे तीच तुम्ही आता कंटिन्यू करा. त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, मॉक द्या आणि ॲनालिसिस करत राहा. तर मला फक्त हे शेअर करायचं होतं की माझ्यासोबत सुद्धा काय चाललं आहे, पण काही नाही, हे पण आपण ओव्हरकम करू. आता इथपर्यंत हे सगळं तर करतोच आहे म्हणल्यावर, कारण तसा विचार केला तर मग कोणताच अभ्यास आपण व्यवस्थित करणार नाही विचार करत बसलो तर, आणि कोणतीच एक्झाम आपल्याला सोपी वाटणार नाही. तर प्रत्येक आपण एक स्टेप व्यवस्थित पुढं जातो आहे, करूच आपण. आणि आपण जेव्हा प्रेशर घेतो ना की आता अभ्यासावर फोकस करू, तर मग आपण व्यवस्थित करत पण जातो. आपण जर म्हणलो की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बघू जेव्हा पेपर येईल, मग आपण थोडेसे ढिल्ले पडतो. आणि मी हे का बोलते, कारण आता काही ना असं पण वाटत असेल की उगाच फॉर्म भरला कट ऑफ हाय जाते. तर असं विचार करण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिसवर जास्तीत जास्त फोकस करा, कशी तुमची स्पीड वाढवता येईल. तर मग हेच आता ह्या व्हिडिओसाठी. आणि तुमच्यासोबत पण असं काय होतं आहे का, नेमकी मॉकची लेवल कमी जास्त होती, काय चाललं आहे हे शेअर करा नक्की. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. बाय.